जय शिवराय मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र भूगोलावरील महत्त्वाचे 70 वन लाइनर प्रश्न घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर पोलीस, शिपाई, चालक, कारागृह, बॅट्समन SRPची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हे 70 प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. मित्रांनो, त्याआधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे अहिल्यानगर. दुसरा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात कमी जंगले आढळतात? महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वात कमी जंगले आढळतात मित्रांनो? तर मराठवाडा. लक्षात घ्या, मराठवाडा. तिसरा प्रश्न, महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? तर मित्रांनो, नागपूर या ठिकाणी. महाराष्ट्र पशु मत्स्य विद्यापीठ नागपूर या ठिकाणी आहे. चौथा प्रश्न, आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर नाशिक या जिल्ह्यात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र असे कोणत्या शहराला म्हटले जाते? मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र असे कोणत्या शहराला म्हटले जाते? तर इचलकरंजी. इचलकरंजी या शहराला म्हटले जाते मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र. पुढील प्रश्न आहे, हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर धुळे या जिल्ह्यात. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेश राज्याशी जोडलेली आहेत? महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेश राज्याशी जोडलेली आहे? तर 8. 8 जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशशी जोडलेली आहेत. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्याशी जोडलेली आहेत? तर 7 जिल्ह्यांची सीमा कर्नाटकाशी जोडलेली आहेत. मित्रांनो, दोन्ही प्रश्न PYQ आहेत. लक्षात ठेवा, दोन्ही प्रश्न PYQ आहेत. पुढील प्रश्न आहे, अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हटले जाते? मोस्ट IMP प्रश्न, अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हटले जाते? तर जळगाव. पुढचा प्रश्न, संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? मित्रांनो, PYQ प्रश्न आहे हा. संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर नांदेड. चला पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रात किती कटक मंडळे आहेत? महाराष्ट्रात किती कटक मंडळे आहेत? तर 7. महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? महाराष्ट्रात 29 महानगरपालिका आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, 29. तुम्ही कमेंट करून सांगा 29वी महानगरपालिका कोणती? 29वी महानगरपालिका कोणती आहे हे मला कमेंट करून सांगायचे आहे तुम्ही. चला पुढील प्रश्न, दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? तर राधानगरी. राधानगरी तालुका आहे कोल्हापूर जिल्ह्यात आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी तालुका आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली आहे 1981 साली. पुढील प्रश्न, चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय कोठे आहे? चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय स्थित आहे. पुढचा प्रश्न, कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला? कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला? तर 1884 साली. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील नारळ संशोधन केंद्र
कोणत्या ठिकाणी आहे? चला मित्रांनो, कमेंट करून सांगा. महाराष्ट्रातील नारळ संशोधन केंद्र कुठे आहे? तर भाट्टे या ठिकाणी. भाट्टे या ठिकाणी नारळ संशोधन केंद्र आहे आणि तो भाट्टे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील केळी संशोधन केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रातील केळी संशोधन केंद्र कोठे आहे? तर यावल. लक्षात ठेवा मित्रांनो, यावल. यावल हे ठिकाण जळगावमध्ये आहे. दोन्ही पण प्रश्न हे महत्त्वाचे आहेत, PYQ आहेत. मित्रांनो, सर्व प्रश्न नोट करून घेत चला. ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मोस्ट IMP प्रश्न. ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चंद्रपूर येथे ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आहे, घारापुरी बेट कोणत्या जिल्ह्यात आहे? घारापुरी बेट कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड. पुढील प्रश्न, भवानी मातेचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? भवानी मातेचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर धाराशिव. पुढचा प्रश्न, खानापूर जत पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? खानापूर व जत पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली. पुढचा प्रश्न, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? चला मित्रांनो, कमेंट करून सांगा. महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर 6. पुढील प्रश्न, विदर्भातील सर्वात लांब नदी कोणती? विदर्भातील सर्वात लांब नदी आहे पैनगंगा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात तांब्याचे सर्वाधिक साठे कोठे आढळतात? महाराष्ट्रात तांब्याचे सर्वाधिक साठे कोठे आढळतात? तर चंद्रपूर. चंद्रपूर या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. पुढचा प्रश्न, गौताळ अभयारण्य कोठे आहे? मित्रांनो, गौताळ अभयारण्य कोठे आहे? तर जळगाव. मिहान प्रकल्प कोठे आहे? मोस्ट IMP प्रश्न, नोट करून घ्या. मिहान प्रकल्प कोठे आहे? तर नागपूर जिल्ह्यात. पुढचा प्रश्न, अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर राजेवाडी. पुढचा प्रश्न आहे, 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला? मित्रांनो, IMP प्रश्न आहे, 2021चा PYQ प्रश्न. 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला? तर अहिल्यानगर जिल्ह्यात. अहिल्यानगर जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना उभारण्यात आला होता. पुढचा प्रश्न, पारज औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, पारज औष्णिक विद्युत केंद्र हे अकोला जिल्ह्यात येते. तर अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर बाळापूर. बाळापूरमध्ये पारज औष्णिक विद्युत केंद्र आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळिंबाची जात कोणती? महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेली डाळिंबाची जात कोणती? तर गणेश. पुढील प्रश्न, तारापूर पॉवर प्लांटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? तारापूर पॉवर प्लांटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? तर अणुऊर्जा. प्रश्न आहे,
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? मोस्ट IMP प्रश्न. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाची स्थापना केव्हा झाली? तर 1 ऑगस्ट 1962 साली. पुढचा प्रश्न आहे, सॉरी इथे डबल प्रश्न झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो? सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतं? तर नृसिंहपूर. पुढील प्रश्न, चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर वारणा नदीवर. पुढील प्रश्न, वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे कुंड कोणत्या तालुक्यात आहे? वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे कुंड कोणत्या तालुक्यात आहे? तर भिवंडी. मित्रांनो कमेंट्स करून सांगा, भिवंडी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? कमेंट करून सांगायचे उत्तर याचे. वज्रेश्वरी गरम पाण्याचे कुंड कोणत्या तालुक्यात आहे? तर भिवंडी. तर कमेंट करून सांगा, भिवंडी हे तालुका कोणत्या जिल्ह्यात येते? महत्त्वाचा प्रश्न आहे हा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, कराडजवळ प्रीती संगम येथे कोणत्या नद्यांचा संगम आहे? कराडजवळ प्रीती संगम येथे कृष्णा व कोयना नद्यांचा संगम आहे. कृष्णा व कोयना. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे टेबल लँड कशाला म्हणतात? महाराष्ट्राचे टेबल लँड कशाला म्हणतात? तर पाचगणी. कमेंट करून सांगा, पाचगणी कोणत्या जिल्ह्यात येते? चला पुढील प्रश्न आहे, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न, भंडारदरा व रंधा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यात येतात? भंडारदरा व रंधा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यात येतात? तर अहिल्यानगर. प्रश्न आहे, अहेरी हे ठिकाण कोणत्या नदीवर वसलेले आहे? अहेरी हे ठिकाण कोणत्या नदीवर वसलेले आहे? मित्रांनो 2023 साली हा प्रश्न आला होता पेपरमध्ये. अहेरी हे ठिकाण कोणत्या नदीवर आहे? तर प्राणहिता. चला पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठा वायू आधारित प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठा वायू आधारित प्रकल्प कोणता? तर उरण. दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात? दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात? तर गोदावरी. पुढील प्रश्न, आंबोली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? आंबोली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर कोल्हापूर आणि सावंतवाडी. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, आंबोली घाट कोल्हापूर व सावंतवाडी या 2 शहरांना जोडतो. वैतरणा नदीवर कोणती खाडी आहे? वैतरणा नदीवर कोणती खाडी आहे? तर डहाणू. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील पहिले सागरी उद्यान कोठे आहे? महाराष्ट्र राज्यातील पहिले सागरी उद्यान कोठे आहे? तर मालवण. लक्षात ठेवा मित्रांनो, मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील एक ठिकाण आहे. कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? तर तरेखोल. पुढील प्रश्न, वाशिम जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? IMP प्रश्न. पुढील प्रश्न आहे, वाशिम जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? तर 1 जुलै 1998 साली. पुढील प्रश्न आहे, माडिया गोंड ही आदिवासी जमात कोठे आढळते? माडिया गोंड ही जमात कोठे आढळते?
तर गडचिरोली जिल्ह्यात. पुढील प्रश्न, गाविलगड डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात आहे? गाविलगड डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती. स्टील सिटी म्हणून कोणती शहर प्रसिद्ध आहे? स्टील 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 सिटी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर जालना. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील अल्पसंख्याक आयुक्तालय कोठे आहे? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, IMP करून घ्या. महाराष्ट्रातील अल्पसंख्याक आयुक्तालय कोठे आहे? तर छत्रपती संभाजीनगर येथे. परळी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? परळी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बीड. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला व सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील पहिला व सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प, तर मित्रांनो मेळघाट. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? मित्रांनो, महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा आहे गडचिरोली. पुढचा प्रश्न, काळ्या सोन्याचे शहर म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? काळ्या सोन्याचे शहर म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर चंद्रपूर. नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? नाथसागर धरण आहे छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर यवतमाळ. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? तर भंडारा. पुढचा प्रश्न, चिमूर डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे? चिमूर डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चंद्रपूर. अहिल्यानगर जिल्ह्यात कोणते पठार आहे? अहिल्यानगर जिल्ह्यात कोणते पठार आहे? तर बालाघाट. बालाघाट हे अहिल्यानगर जिल्ह्यात येते. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे राज्यशास्त्र कोणते आहे? महाराष्ट्राचे राज्यशास्त्र कोणते आहे? तर दांडपट्टा. महाराष्ट्र राज्याचा कांदळवन वृक्ष कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा कांदळवन वृक्ष कोणता आहे? तर पांढरी चिप्पी. मित्रांनो, आपले 70 वन लाईनर प्रश्न कंप्लीट झाले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा.